चला मंडळी, आज आपण करणार आहोत स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी पाव। एका मोठ्या बाउलमध्ये मी 8 अंडी फोडून घेतलेली आहेत। भुर्जी करण्यासाठी असा एखादा पसरट पॅन किंवा तवा घ्या, म्हणजे ती आपल्याला छान परतवता येते। इथं मी गरम पॅन मध्ये घेतलेलं आहे 2 टीस्पून तेल आणि 2 टीस्पून अमूल बटर, 1 टीस्पून जिरं घालून चांगलं लाल करून घ्यायचंय। जिरं चांगलं लाल झालं की यात आपण घालूया बारीक चिरलेला कांदा। 8 अंड्यांसाठी 4 चांगले मोठे कांदे चिरून घेतले। भुर्जी करण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचा मस्त चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा असतो। जेवढे कांदे आणि टोमॅटो तुम्ही जास्त घालाल, भुर्जी तेवढी अधिक चविष्ट होते। मध्यम आचेवर कांदा हा असा छान गुलबट रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त लालसर किंवा काळपट करायचा नाही। 3 हिरव्या कंच तिखट मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा यांची पेस्ट करून घातलेली आहे। आता हे सगळं मिनिटभर परतून घेऊया, म्हणजे लसणाचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल। भुर्जीसाठी चांगले पिकलेले लाल बुंद मोठ्या आकाराचे 3 टोमॅटो हे असे छान बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आता आपण यात घालूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलीये आणि आता हे सगळं मध्यम आचेवर 2 मिनिटं परतून घेऊया। आता यात सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पूड, याने भुर्जीला रंग सुरेख येतो। 1 ते 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धण्याची पूड आणि चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालून गॅसची आच मंद करून सगळं छान परतून घेऊया। टोमॅटो असा छान मऊसर व्हायला 3 ते 4 मिनिटं परतवावं लागेल। भुर्जीसाठी कांदा टोमॅटोचा असा मस्त चटपटीत मसाला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता परतवून मसाल्यातलं सगळं मॉइश्चर गेलेलं आहे। या स्टेजला आपण यात अंडी घातली तर भुर्जी एकदम कोरडी होऊन जाते, म्हणूनच या स्टेजला आपण मसाल्यात घालायचं आहे 1 छोटा कप पाणी। पाणी मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटाची वाफ काढूया। 2 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया, मसाला छान मऊसर झालेला आहे। मसाला एकदा खालीवर सारखा करून घ्यायचे आणि यात घालायचं आहे 1 टेबलस्पून बटर। बटर घातल्यामुळे भुर्जी थंड झाल्यानंतर सुद्धा मऊसूत राहते, चिवट होत नाही। तुम्ही जर बटर खात नसाल, बटर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मग पाणी घालताना थोडं जास्तीचं घाला। आता सगळ्यात शेवटी या मसाल्यात घालायची आहेत अंडी। अंडी घातल्या घातल्या लगेचच त्याला कालथा लावू नका। 1 मिनिटभर अंडी मंद आचेवर तशीच राहू द्या। 1 मिनिटात ती थोडीशी सेटल होतात आणि मग ती आपल्याला मसाल्यात मिक्स करायला सोपी पडतात। मिक्स करताना अंडी कालथ्याने अशी चांगली रगडून मॅश करून मिक्स करायची आहेत, म्हणजे याचे छान चंक्स होतात। हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटात यातलं सगळं मॉइश्चर आटलेलं आहे आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत भुर्जी तयार झालेली आहे। वरून भरपूर हिरवी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता भुर्जीला टेक्स्चर सुद्धा किती छान आलेलं आहे। आता हे मऊ लुसलुशीत पाव मी बटरवर भाजून घेतलेत आणि ही अशी झकास मुंबईच्या गाड्यांवर मिळते तशी चमचमीत भुर्जी, त्याच्याबरोबर बटरवर भाजलेले मऊ लुसलुशीत पाव सोबत कांदा टोमॅटो आणि लिंबू असा छानपैकी बेत मी सर्व करते। शौर्य, वाह, भुर्जी पाव आहे। लेकरू आत्ताच 10 मिनिटांपूर्वी खालून खेळून आलं आणि फ्रेश होऊन बसलंय। त्याला आता मी भुर्जी पाव खायला दिलाय। आवडला ना? हो, सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।